पूसा तहसील के शेमार पिपड़ी गांव में आइए आगे बढ़े किसानों की मदद के लिए टैगलाइन के तहत आदर्श महिला दुर्गा मंडल की ओर से किसानों और बाढ़ प्रभावितों के लिए मदद अभियान चलाया गया। मुख्यमंत्री सहायता निधि के लिए गांव की महिलाओं ने पहल करते हुए मदद मार्च निकाला। इस मार्च में बड़ी संख्या में महिलाओं ने भाग लिया और समाज के लिए एक आदर्श कार्य किया। स्थानीय ग्रामवासियों ने भी इस मदद मार्च को उत्साहपूर्वक समर्थन देते हुए महत्वपूर्ण आर्थिक सहयोग दिया। शेमार पिपड़ी गांव की महिलाओं के इस प्रयास से किसानों और बाढ़ प्रभावितों को राहत मिलेगी और यह अभियान समाज के लिए आदर्श और प्रेरणादायक साबित हो रहा है। मी आदर्श महिला मंडळाची अध्यक्ष असून या मंडळाचा मी 40 वर्षापासून सर्व पाहत आहे। याचे कार्यक्रम 40 वर्षापासून घेत आहे। आज हा शेतकरी मदतीसाठी जो भाग घेतलेला आहे तो सर्व महिलांनी घेतलेला आहे। त्याचा कार्यक्रम गावकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीसाठी याच्यासाठी करून माझ्या महिलांनी मला मदत केली। असाच हा कार्यक्रम मी राबवित राहीन। आज आमच्या गावामध्ये आदर्श महिला मंडळ या दुर्गा उत्सव समितीने गावामध्ये त्यांचा असा एक निर्णय झाला होता की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये निधी जमा करायचा। शेतकऱ्यांच्या ज्या दुष्काळ आता शेतकऱ्यांवर पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे जे दुष्काळ पडला तर त्या संदर्भात निधी जमा करून आपण मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांनी सोबत एकत्र येऊन गावामधल्या लोकांनी दिला आणि याबद्दल मी दुर्गा मंडळाचा आभारी आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ कुमार चिंता सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गोत्सव मंडळ जिल्ह्यातील 3 आदर्श दुर्गोत्सव मंडळ जे निवडण्यात येणार आहे त्या संकल्पनेतून आमचे शेंबाळपिंपरी पोलीस स्टेशन खंडाळा अंतर्गत शेंबाळपिंपरी गावचं आदर्श महिला मंडळ यांनी ऑपरेशन प्रस्थानला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत त्यांनी विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यानंतर विविध जनउपयोगी अशा स्पर्धा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता जे शेतकऱ्यांच्या जो दुष्काळामुळे जो शेतकऱ्यांची स्थिती आहे त्यासाठी हातभार लागावा म्हणून संपूर्ण गावातून निधीचे संकलन शेतकऱ्यांसाठी केलेले आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सहायता निधीमध्ये ॲड करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व मंडळाचं आणि आमच्या शेंबाळपिंपरी वासियांचं सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने आणि पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो।